ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सुषमाताई, आपलं स्वागत। सुषमाताई, धनंजय मुंडेंनी कृषी खात्यामध्ये घोटाळा केल्याचा पुनरुच्चार दमाने यांनी पुन्हा एकदा केलेला आहे। या संदर्भातली तुमची काय प्रतिक्रिया आहे? मुळात ना मी ती प्रेस पूर्ण बघितलेली नाहीये। त्यामुळे त्या प्रेसमध्ये त्यांनी काय म्हटलंय, काय नाही हे जर मला थोडं ब्रीफ मिळालं, तर मी त्याच्यावर काही बोलू शकेन। दुसरी गोष्ट अशी की तो विषय पूर्ण माहीत नाही। त्यामुळे त्या कोणत्या विषयाच्या अनुषंगाने, कारण दमानिया रोज नवा काहीतरी विषय काढत राहतात। त्यामुळे त्यांचा जर विषय मला थोडा ब्रीफिंग जर मिळाला, तर मी नक्की आपल्याला बोलू शकेन। मुंडे इफ्को घोटाळ्यामधून वाचणार नाहीत असं सातत्यानं अंजली दमानिया सांगताना दिसतात। जसं तुम्ही म्हणालात की प्रेस कॉन्फरन्स पाहिली नाही, मात्र इफ्को कंपनी संदर्भात अतिशय मोठ्या स्वरूपाचे त्यांनी आरोप केलेले आहेत। त्यांनी तर माध्यमांसमोर थेट या संदर्भातले पुरावेच मांडण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा कारवाई का होत नाहीये असा सवाल त्यांनी आज उपस्थित केलेला आहे। मला असं वाटतंय की आता ज्या पद्धतीने ह्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी चालू आहेत, बघा मी आपल्याच चॅनलवर याच्या आधी सुद्धा हे सांगितलेलं होतं की धसांकडे काही पुरावे असतील, दमानियाकडे काही पुरावे असतील, हे सगळे पुरावे प्रेस कॉन्फरन्स किंवा सभा याच्यामधून मांडण्यापेक्षा हे सगळे पुरावे ऑनरेबल कोर्टाच्या समोर ॲफिडेव्हिशनने दिली तर ते जास्त संयुक्तिक ठरतात। मात्र 2 महिने त्याच्यावर फक्त आणि फक्त मीडिया ट्रायल झाली। 2 महिन्याच्या नंतर आत्ता दमानिया सुद्धा म्हणतायत की मी कोर्टाकडे जाणार आहे। त्यामुळे त्या कोर्टाकडे ज्या काही जाणार आहेत, हेच पाऊल जर 2 महिने आधी उचललं असतं, तर ते अजून बेटर राहिलं असतं। हा एक भाग आहे। दुसरं असं की या सगळ्या संबंधाने म्हणजे काय निर्णय घ्यायचा किंवा काय भूमिका घ्यायची, तर मला असं वाटतं की ही भूमिका खरं तर माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांनी मिळून घेणं अपेक्षित आहे। परंतु दोघे काहीच बोलत नाहीत, एकमेकांवर टोलवतात। याचा अर्थ दोघांनाही या पापाचे भागीदार व्हायचं नसावं, हा एक भाग आहे। दुसरं असं की सन्माननीय भुजबळ साहेबांनी काय म्हटलं त्याकडे सुद्धा आपण जरा लक्ष दिलं पाहिजे। भुजबळ साहेबांनी किंवा ओबीसी नेते बबन तायवाडे यांनी जी भूमिका मांडली, की आधी प्रचंड आरोप होतात, राजीनामे घेतले जातात आणि नंतर व्यक्ती निर्दोष साबित होते। परंतु नंतर ती निर्दोष झाली, तर मग त्या व्यक्तीचं जे आधीचं नुकसान झालंय, त्या नुकसानीला जबाबदार कोण असेल? आणि हे या पद्धतीने असं असंख्य वेळा झालंय। म्हणजे भावना गवळींवर ढिगाने आरोप किरीट सोमय्याने केले, दप्तर-बिप्तर काढली, किरीट सोमय्यावर पुन्हा आरोप केले, अजितदादांवर आरोप केले, प्रताप सरनाईकांवर, यशवंत जाधवांवर, असंख्य लोकांवर ते आरोप केले गेले। याच्यामध्ये आरोप केलेल्या विशेषतः त्यावेळेला म्हणजे एकनाथ खडसे साहेब असतील, भुजबळ साहेब असतील किंवा संजय राठोडांवर केलेले आरोप, या सगळ्या लोकांचे राजीनामे घेतले गेले। पण राजीनाम्याच्या नंतर राठोडांचं पुनर्वसन पुन्हा भाजपानेच केलं। मग आता भाजपा जाहीरपणे संजय राठोडांची माफी मागेल का? किंवा संजय राठोड तरी या संबंधाने या लोकांवर अब्रू नुकसानीचा दावा का बरं करत नसतील? की ही सगळी मिलीभगत आहे। आणि जर या दोघांची ही सगळी मिलीभगत असेल, तर मग तुम्ही लोकांना मूर्खात काढण्याचा कार्यक्रम करणार आहात का? मला असं वाटतं की कायदा जेव्हा सांगतो की 99 दोषी सुटले तरी चालेल, एका निर्दोषाला शिक्षा होता कामा नये। सो या संबंधाने सोक्षमोक्ष उलट माझं तर असं म्हणणं आहे की धनंजय मुंडेंनी सुद्धा पुढे आलं पाहिजे आणि अंजली दमानिया आणि धनंजय मुंडे म्हणजे तुम्ही आम्हाला जेव्हा चर्चेला बोलावता, त्यापेक्षा एक ओपन फोरम अरेंज केला गेला पाहिजे आणि त्या ओपन फोरममध्ये एकीकडून अंजली दमानिया आणि एकीकडून धनंजय मुंडे, काय ते एकदाच हा सूर्य हा जयद्रथ या पद्धतीने ती मांडणी होऊन गेली पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।